चला टॉस कोण जिंकला? आयर्श 11 टॉस जिंकला. रॉयल जमायकन टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले. चला स्पीडअप करायचंय. 2 षटकांचा सामना असणार आहे. मेगा फिनाले ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना इथे आपल्या भेटीला आलाय. KPL कोपर प्रीमियर लीग मधला हा अंतिमचा सामना. ही ट्रॉफी कोण उचलणार? पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक कोणाच्या नावी जाणार? येणारा काळ आणि वेळ काही क्षणातच त्याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. डोंगरचा देव ग्रुप कोपर आयोजित श्री सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी स्पर्धा. त्यामध्ये आपण पाहतोय KPL कोपर प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय अजय दादा पाटील आणि त्यानंतर आपण आयोजक वर्ग पाहतोय अमर पवार जी असतील आणि त्यानंतर मिथुनजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहिली. तर नक्कीच या संपूर्ण आयोजक वर्गाचं मी आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल नक्कीच आपलं आम्ही मनापासून आभार मानतोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण जरूर पाहतोय. तर नक्की ज्या वेळेस कोपर प्रीमियर लीग असते, ज्या वेळेस कोपरच्या मैदानावरती स्पर्धा असतात त्यावेळेस मला जरूर आवर्जून बोलवलं जातं. कारण आयोजकांचं असणारं प्रेम, अमर पवार यांचं असणारं प्रेम आपण जरूर पाहतो. तर नक्की त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. आणि या स्पर्धेकडे आपण या सामन्याकडे वळतोय. बिग फाईट मेगा फिनाले अंतिमचा सामना यावेळेस आपण पाहणार आहोत. होईल सुरुवात. 2 षटक असतील. पहिल्या 12 चेंडूचा ॲज ओपनर सलामी वीर मैदानामध्ये झाले दाखल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज इथे सामन्याला होईल सुरुवात. तर नक्कीच सामन्याला सुरुवात करायची. मैदानामध्ये ॲज ओपनर सलामी वीर दाखल झालेत. एका बाजूला असेल प्रितेश पाटील आणि जयेश. प्रितेश आणि जयेश मात्रे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज रमाकांत राईट अप ओव्हर द विकेटने. पहिला बॉल. गेम ऑन. अंतिमचा सामना मेगा फिनाले. पहिलाच बॉल होता. फक्त दिशा दिली डीप मिड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी कंप्लीट केली 1 धाव. दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या प्रयत्नाला आला अपयश. कारण जितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं तितकी चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त मिळाली या चेंडूवरती 1 धाव. आणि एका धाव्याच्या मदतीनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना प्रितेश पाटील हा फलंदाज अक्रॉस लाईन चेंडूला पाठवलंय. डिप्स्केट लाईक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि संपवला इथे फलंदाज जयेश मात्रेचा खेळ. हा पहिला गडी बाद झाला रॉयल जमायकन 11 टीमचा धावसंख्या 1 वर. जयेश आपण पाहतोय बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. विकेट खूप मोठी मिळवली. गोलंदाज रमाकांत यानं पहिला षटक संघाच्या संघनायकांना जिम्मेदारी दिली. आता जिम्मेदारीनं षटक क्रमांक पहिला फेकत असताना कारण आतापर्यंत चेंडू फेकलेत एकूण 2. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर एक मोठी सफलता. परंतु मैदानावरती जोपर्यंत प्रितेश पाटील आहे तोपर्यंत रॉयल जमायकन संघाच्या आशा जिवंत असतील. कारण प्रितेश मध्ये ताकद आहे मोठी धावसंख्या ठोकण्याची. नवीन फलंदाज मैदानामध्ये हरेश पुढे येऊन खेळलाय. फुटवर्कचा पुरेपूर वापर. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा पकडला गेलाय झेल. निर्णय येणं अपेक्षित असेल आणि हा देखील फलंदाज इथे बाद होतोय. हरेश देखील बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा गडी बाद रॉयल जमायकन 11 टीमचा. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जातोय ना त्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर
गोलंदाजांना कशाची साथ हवी असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची। आयश 11 टीम कडून ती साथ मिळतोय। आयश 11 टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून गोलंदाजांना साथ मिळते आणि त्या साथीच्या जोरावरती गोलंदाज रमाकांत गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय एका पाठोपाठ दोन झेल उडाल्या। चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कोणती चुकी नाहीये, दोन्ही झेल पकडला गेला आणि इथे जयेश आणि हरेशला परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर। चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल। धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त एक। 3 चेंडूचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा हा सत्र आहे आणि त्यामध्ये तुम्हाला धावसंख्या जमवणं फार गरजेचं असणार आहे, कारण अंतिमचा सामना आहे, मेगा फिनाले आहे। दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे, कारण 2025 मधला KPL कॉपर प्रीमियर लीग मधली ट्रॉफी उचलणार कोण हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। एक धावफलकावरती 2 गडी आतापर्यंत बाद केलेत। रमाकांत या गोलंदाजानं हा बॉल फक्त दिशा दिले। नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती सत्यवान आणि या चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। एकंदरीत चौथ्या चेंडूवरती हा मोठा फटका पाहायला मिळाला इथे सत्यवान या फलंदाजांकडून। संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती। 2 गडी बाद झाले। पहिल्या सत्रामध्ये रॉयल जमायकन संघ हा फलंदाजी करतोय। कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे थोडासा वेग होता चेंडूला। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये। एक कोणती धावसंख्या चेंडूवरती नसणार आहे। निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। 5 चेंडूचा खेळ संपलाय। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती। ॲक्रोजला दिशा देण्याचं काम जरूर केलं होतं, परंतु इथे आपण पाहू शकाल शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। पुन्हा एकदा पकडलाय झेल आणि आपल्या षटकामध्ये 3रा क्रमांकाचा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो रमाकांत हा गोलंदाज। रॉयल जमायकन 11 टीमचा हा 3रा गडी बाद झालाय 5 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अजूनही उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे। 5 धावा धावफलकावरती। मेगा फिनाले, मेगा फायनल आपण जरूर पाहतोय मैदानावरती। एक बिग फाईट, एका बाजूला रॉयल जमायकन आणि त्यांच्या विरोधामध्ये आयश 11 टीम। चला स्पीडअप करायचंय मैदानामध्ये। अंतिमचं षटक पहिलं सत्र मार्गस्थ आहे। खूप चांगला खेळ आपण दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलाय, परंतु इथून जिंकणारी जी टीम असेल ती नक्की चॅम्पियन ठरेल। कोण ठरणार चॅम्पियन, आयश 11 की रॉयल जमायकन? कोणाचं होणार स्वप्न पूर्ण या स्पर्धेमध्ये हे पाहणं देखील फार गरजेचं असणार आहे। महत्त्वपूर्ण सामना मेगा फिनाले आपण पाहतोय। अमर पवार नेक्स्ट गोलंदाज आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकावरती। रमाकांत यांची खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या। आता इथे अमर पवार कशा प्रकारे गोलंदाजी करेल? पहिलाच बॉल हुक केलाय, बॉलला बॅटच्या रडार मध्ये बॉल चेंडू आला आणि चेंडूला पाठवलं इथे सीमा रेषेच्या बाहेर। हा मोठा फटका 6 धावांचा। फलंदाज आहे मैदानामध्ये प्रितेश पाटील, एक आक्रमक फलंदाज आहे, कारण मागच्या षटकामध्ये प्रितेशला पाहिजे ती संधी मिळाली नाहीये, परंतु 2ऱ्या षटकामध्ये जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं। पहिल्याच बॉल वरती लगावला षटकार। 11 या आकड्यावरती 11 या धावसंख्येवरती संघाला नेलंय हा बॉल। आता मात्र थोडस कमबॅक करताना अमर पवार हा गोलंदाज आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर प्रितेश पाटीलला त्याने समजून घेतलं, त्याची फलंदाजी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा बॉल फेकला। कोणती धावसंख्या नसेल त्या चेंडूवरती। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय। सीधे उंगली से भी घी निकलता है, टेढ़ी उंगली से भी घी निकलता है, घी निकलना चाहिए। आणि प्रितेश पाटीलची ती कामगिरी आपण पाहतोय। आणखी एक मोठा फटका 4 धावांचा। संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल। एकूण धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 2रं षटक मार्गस्थ आहे। 3 चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। किती धावा कुठतील? जमायकन रॉयल जमायकन 11 संघाचे 2 फलंदाज किती धावांचं लक्ष ठेवतील आयश 11 टीम संघासमोर हे पाहणं तितकंच गरजेचं असेल मैदानामध्ये। बिग फाईट, मेगा फिनाले आपण एन्जॉय करतोय। प्रेक्षकांच्या नजरा, खेळाडूंच्या नजरा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। बिगिट केलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाला चुकून 1 बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर। आणखी एक मोठा फटका, प्रितेश पाटील ऑन फायर। आणखी एक चौकार आणि संघाच्या धावसंख्येला मोठा आकार। धावा झाल्यात आता धावफलकावरती एकूण 19। पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या, परंतु 2ऱ्या षटकामध्ये
धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त करतोय प्रितेश पाटील। प्रेशर प्रेशर थोडासा प्रेशर आला इथे अमर पवार वरती आणि त्या प्रेशराने गोलंदाजी करत असताना आपण परिणामी पाहिली हा बॉल इथे स्क्वेअर फेकलाय। अवांतर धावसंख्येमध्ये वाढ 20 एकूण 20 धावा धाव फलकावरती लागल्यात। गडी बाद झाल्यात एकूण 3। फुलटॉस आणि नक्कीच फुलटॉस चेंडूला कोण सोडेल। प्रितेशच्या पुढ्यामध्ये टाकला फुलटॉस बॉल अमर पवारनं आणि त्या फुलटॉस चेंडूवरती लगावलाय हा मोठा फटका 6 धावा। 26 धावा धाव फलकावरती। काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत राहिले प्रितेशची। अमर पवार थोडीशी खराब कामगिरी करत असताना आपल्या षटकामध्ये आपण जरूर पाहतोय। अंतिमचा बॉल अजून असणार आहे षटकामधील आणि अंतिमच्या बॉलचं काय रहस्य असेल, अंतिमच्या बॉलवरती किती धावा येतील, 7 4 2 1 की निर्धाव असेल। बिगिट जरूर केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चुकी नाहीये, पकडला गेलाय झेल आणि संपवलाय प्रितेश पाटीलचा खेळ। इथे षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त होतोय। 2 षटकांच्या खेळीनंतर एकंदरीत आपण पाहू शकाल मेगा फिनाले पहिला सत्र समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती तो रॉयल जमैकन 11 टीम। एकूण धावसंख्या कुठली 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष ठेवलंय तर आयश 11 टीम संघासमोर। तर नक्कीच या 27 धावांचं लक्ष आयश 11 टीम कशा प्रकारे पूर्ण करेल, या 2 टीम पैकी कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाचा असणार पहिला क्रमांक, कोणत्या संघाचा असणार दुसरा क्रमांक, कोणत्या संघाचं होणार स्वप्न पूर्ण, हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये बोलूया। जशी होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात तसा आवाज असेल दादर पेन गावचा मराठी आवाज अविनाश ठाकूर यांचा। तत्पूर्वी नक्कीच मी आयोजकांचा आभार मानतो की या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली। खास करून अमर पवार असतील, मिथुन दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आणि या स्पर्धेचे सर्व अजय दादा पाटील तसेच संपूर्ण कोपर ग्रामस्थ मंडळ यांचा मानतो आभार आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद। पहिल्या सत्रात आणि आजच्या संपूर्ण दिवसात आपण आवाज ऐकलात आपल्याच परिसरातील संदीपजी केनी सरांचा। आणि पुन्हा एकदा शेवटच्या मॅचला आणि दुसऱ्या सत्राला करतोय सुरुवात, जिथं मी कॉम्बॉक्स मध्ये अविनाश ठाकूर दादर पेंट पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडला जातोय। चला विनंती करतोय आता मी अमर पवार यांच्या संघाला की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची। क्षेत्ररक्षण सजवून घेतलं। इथे मात्र फिल्डिंग करत असताना आपण संघ पाहताय ज्याने पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या 26 आणि विजयासाठी आव्हान दिले 27। पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या। त्यानंतर पुढच्या षटकामध्ये आक्रमण केलं प्रितेश पाटील हे नाव, प्रितेश पाटील या नावाचं वादळ मैदानामध्ये आपण घोंगावत असताना पाहिलं। टीमची टोटल 26 वर जाऊन पोहोचवली आणि 27चं आव्हान दिलं। आता 27च्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं। एका बाजूने अमर पवार तर दुसऱ्या बाजूने राहुल पवार। आता कशा प्रकारे 27चं टार्गेट चेस केलं जाईल आणि कोण होईल कोपर प्रीमियर लीग 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी। प्रथम पारितोषिक तब्बल 40,000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक तब्बल 20,000 रुपये व आकर्षक चषक। बॉलिंग ट्रॅक पर बॉलर तयार, ज्याने बॅटिंग करत असताना अक्षरशः अमर पवारच्या गोलंदाजाची खर तर दशा दुर्दशामध्ये कन्वर्ट केली तोच प्रितेश। आता मात्र बॉलिंग ट्रॅक पर आपला अष्टपैलू खेळ दाखवण्यासाठी सामन्याला होती सुरुवात। दुसरं सत्र 4:25 झालेत। चला विनंती असेल स्पीड अप करायचा। 12 बॉल आणि 27 ची गरज। 12 मध्ये 27 ची गरज असताना सलामीची आघाडीची जोडी अमर पवार आणि त्याच्या समवेत राहुल पवार। राहुल पवारने घेतली स्ट्राइक, अमर पवार नॉन स्ट्राइकिंग एंड कडे। तर बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रितेश तयार। 2 षटकांचा सामना, याच्यामध्ये पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, त्यामुळे तुम्ही बरेचसे फिल्डर सीमा रेषेलगत अगदी पाहताय कशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये खेळ पाहायला मिळेल हे मात्र पाहायला विसरू नका।
कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा डोंगरचा देव ग्रुप कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग 2025 शेवटचा सामना, महाअंतिम फेरी आणि महाअंतिम फेरीतील शेवटची लढत। एका बाजूने आयांश 11 मिथुन दादा यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहताय रॉयल जमायकन। येस नक्कीच पुढचा बॉल, पहिलाच बॉल यावेळेस मात्र कमी गतीने टाकला होता। कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाज राहुल पवार याच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल त्याला काहीसा समजला नाहीये। पहिलाच बॉल डॉट बॉल। मेगा फायनल मधलं दुसरं सत्र आता मात्र दबाव, आता या दबावातून बाहेर यावं लागेल। आडव्या बॅटने केलाय पुलचा फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली, परंतु एकाच धावावर समाधान मानतोय राहुल आणि इथे मात्र आता स्ट्रायकिंग एंड कडे वळतोय। स्वतः संघाचा कर्णधार, सरसेनापती, संघाचा दिशादर्शक, संघाचा नेता, संघाचा तारणहार अर्थातच अमर पवार कशा प्रकारची फलंदाजी करेल प्रितेशच्या विरोधात। एक उत्तम दर्जाचा गोलंदाज प्रितेश, तो सुद्धा एक चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्याची आपण पाहिले, परंतु आता शेवटच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण पणाला लागले कोपर प्रीमियर लीगची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि तब्बल 40,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहता या स्पर्धेच्या निमित्तानं। पुढचा बॉल डावखुऱ्या, त्याचा फलंदाज अमर पवार स्ट्रायकिंग एंड कडे वळतोय। अमर पवार साठी पॅडल स्वीप केलाय, गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय, डीप फाईन लेगला चिरत चेंडू सीमारेषा पार। या फायनल मधील दुसऱ्या सत्रातील पहिला चौकार आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5च्या घरात, जिथे आता विजयासाठी समीकरण असेल येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल जिंकण्यासाठी 22ची गरज, 9 बॉल आणि 22 धावा। पुढचा बॉल यावेळेस मात्र रिवर्स, उलटा पुलटा, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद। इथे मात्र आबाद आहे आणि नाबाद आहे। फलंदाज अमर पवारचा वार, गोलंदाज प्रितेश गार, आलाय हा चौकार। कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला, हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळालं, स्वीट हिट आणि अगदी स्वीट हिट, बॅट आणि बॉलच्या मध्ये परफेक्ट साऊंड, चेंडू आउट ऑफ द ग्राउंड, 4 धावांसाठी चौकार। चौकारच्या मदतीने संघाची टोटल मध्ये भरती, टीमची टोटल 9च्या घरात। आता इथे मात्र स्वतःला तो सांगतोय की माझ्या संघातील मी एकमेव तारा आहे, मला तुटून चालणार नाहीये, मला या काळोख्या रातीमध्ये चमकावं लागेल आणि इथे मात्र चमकताना पाहायला मिळतोय। सलगचे 2 चौकार। पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा फटका फसलाय, सत्यम बॉल खाली येतोय, चुकी करत नाहीये, पकडलाय सुंदर असा जेल आणि इथे दिलाय मात्र धक्का। अमर पवार इथे मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील। चला टीम मीटिंग नाही घ्यायचे, नवीन फलंदाज त्वरित मैदानात दाखल व्हायचं प्लीज विनंती असेल। जिथे संघाची धावसंख्येचा विचार केला तर 9 या धावसंख्या जाऊन थांबली, अजूनही विजयासाठी 18 धावसंख्येची गरज असेल, 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 18ची गरज। कारण पहिल्या षटकात जर विचार केला तर बॅटिंग करत असताना जो संघ होता पहिल्या सत्रामध्ये रॉयल जमायकन यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा केल्या होत्या, परंतु पुढील षटकात तब्बल 21 धावा आल्यात। आता समीकरण उलटा, आता 7 मध्ये 18 करायचे आहेत, परंतु 7 मध्ये 18ची गरज असताना आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल नवीन आलेला फलंदाज रमाकांत, ज्यांचा अष्टपैलू खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला। आता मात्र शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ राहील, कारण इथे मात्र एक जरूर 2 चौकार खेचले होते, परंतु तदनंतर विकेट मिळण्यात यश आले प्रितेशला। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुलचा फटका, परंतु पॉवरफुल पाहायला नाही मिळाला, ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली, पॅरलल स्ट्रोक एलिव्हेशन नाही मिळालं। पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल रमाकांतसाठी। पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, 1 धाव जरूर पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये धाव होती आणि यशस्वीरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण करतात। तिसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होईल, परंतु तत्पुरी 2च धावा मिळतील। 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 11। आता विजयासाठी समीकरण येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16ची गरज। 6 बॉल 16 म्हटलं की कोण तो सामना विसरेल। T20 विश्वचषक 2024 ची फायनलची मॅच, डेव्हिड मिलर स्ट्रायकिंग एंडवर आणि बॉलिंग ट्रॅकवर हार्दिक पांड्या। तो सामना अगदी भारतीय संघाने जिंकला होता, परंतु आता 6 मध्ये 16 धावा जमवल्या जातील का 6 मध्ये 16 धावा रोखल्या जातील हे पाहायला विसरू नका। खरं तर पाहता आपण ही स्पर्धा कोपर प्रीमियर लीग
आतापर्यंत संघाची धावसंख्या 11ला 1 षटकाच्या समाप्तीनंतर आता 6 मध्ये 16 करायचे. आतापर्यंत झाल्यात किती याला महत्व नाही, आता करायच्या किती याला महत्व आहे. 6 बॉल आणि 16 ची गरज. 2 चौकार मारून मैदानाच्या बाहेर झालेला फलंदाज अर्थातच अमर पवार. वैयक्तिक 3 बॉल आणि 8 धावसंख्येची दिमागदार खेळी. परंतु आता मात्र राहुल पवार याला मात्र स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. नवीन बॉलर गोकुळ. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये काहीसा संपर्कच पाहायला मिळत नाहीये. जिथे पहिलाच बॉल निर्धाव आला, इथे मात्र आता सरळ बॅटनेच खेळावं लागतंय की काय, कारण रिव्हर्सचा फटका इथे मात्र अटेम्प्ट करत असताना यश आलं नाहीये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक मानस तिथे आहे, त्याच्या डेंग्यातून चेंडू फरार निघून चाललाय सीमारेषा पार. आला या टाळ्यांचा कडकडाट करणारा चौकार. चार बॉल 12 धावा. तूच काहीतरी कर भावा, आता असेच म्हणत असतील आयन्स 11 चे समर्थक. राहुल पवार आता कशा प्रकारचा खेळ साकारेल. पुढचा बॉल आडव्या बॅटनं ठोकलाय. हो, आकाशाला गवस निघालणारा फटका. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र गेम ऑन, मॅच ऑन. मॅच मध्ये रंजकता निर्माण झाली, कारण क्रिकेटचं कुरुक्षेत्र इथं कोणतीच धावसंख्या यशाची हमी देत नाहीये. आता जर राहुल पवार यांनी या बॉलवर जर षटकार मारला तर गोविंदा पाटील आणि समीर पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र काय फटका पाहायला मिळाला, कमालीचा स्ट्रोक. चला मॅच बॉल आला असेल तर द्यायचा, अन्यथा नवीन बॉलने सुरुवात करायची. विजयासाठी समीकरण असेल. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 ची गरज. जिथे 6 मध्ये 16 करायच्या होत्या पहिल्या बॉलवर. पहिला बॉल जरूर रिव्हर्सच्या अटेमध्ये निर्धाव आला होता, तदनंतर एक चौकार आणि आता मात्र दिमागदार षटकार पाहायला मिळाला. तीन बॉल 6 धावा. या बॉलवर जर षटकार आला तर मात्र तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आले गोविंदा पाटील आणि समीर पाटील यांच्याकडून. 3 बॉल 6 रन्स. आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल हे मात्र पाहायला मिळेल. खर तर जशा प्रकारची फायनल अपेक्षित होती मित्रांनो, तशा प्रकारची फायनल पाहायला मिळते. पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. वेळ प्रत्येकाची येते, फक्त संयम ठेवणं गरजेचं असतं, कारण उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो, हिवाळ्यात मात्र त्याच सूर्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. उडवलाय बॉल, हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा विजयी स्ट्रोक आणि कॉपर प्रीमियर लीग 2025 मध्ये विजयी झालेला संघ आहे, अर्थातच आयन्स 11. अभिनंदन अमर पवार, अभिनंदन मिथुन पाटील. डीजे